आपले पालक, शाळा आणि सारा समाजच बालपणापासून आपल्या क्षमता मर्यादित आहेत हे मनावर ठसवीत राहतो. आपल्यापैकी बहुतांश माणसांना लहानपणापासून अनेक नकारात्मक सूचना दिल्या जातात. अजाणतेपणी त्या स्वीकारल्या जातात. उदाहरणार्थ, तू हे करू शकणार नाहीस, याचा काही उपयोग नाही, तुला काही जमणार नाही, अशाने तू भिकेला लागशील. जग तुम्हाला सर्वसामान्य माणसाच्या पातळीवर खाली ओढण्यासाठी प्रयत्न करीत असते. वास्तवात प्रत्येकजण भिन्न साच्यातून काढला गेलेला असतो. आपली स्वतंत्र ओळख जाणून घेण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. असा लढा देण्याची क्षमता प्रत्येकामध्ये सुप्त रूपात असते. आपल्या मनाची ताकद नेमकी किती आहे हे अद्याप कोणालाच कळलेलं नाही. सर्वसामान्य माणसे मनाच्या ताकदीवर असामान्य अशी कामे करू शकतात. लाईफ विदाऊट लिमिट्स हे दत्तप्रसाद गाडगीळ यांनी लिहिलेले पुस्तक आपण वाचले आहात का? हातपाय नसणाऱ्या निक वुजुकिकचे व्हिडिओज पहा. हे यूट्यूबवर पाहता येतात. शारीरिक दुबळेपण असूनही निक जे काही करू शकतो ते करणे बऱ्याच सामान्य व्यक्तींनाही जमत नाही. मनी मानसी हे उर्मिला आगरकरांचे पुस्तक आपल्याला माहीत आहे का? मुक्या बहिरा असणाऱ्या मानसीला उर्मिलाने कसे घडवले याची ती सत्यकथा आहे. मुकी बहिरी असणारी ही मुलगी इंजिनियर झाली. मानसीला घडवणाऱ्या तिच्या आईच्या इच्छाशक्तीचे, मानसिकतेचे कौतुक शब्दातून मांडणे माझ्या आवाक्याबाहेरचे आहे. आय शुडंट बी अलाइव्ह ही यूट्यूबवरील 52 भागांची सिरियल आपण पाहिली आहे का? ही अवश्य पहा. आपल्या मुलाला, नातवंडांना घेऊन पहा. माणसे किती बिकट परिस्थितीचा सामना करू शकतात, त्यातूनही ती कशी जिवंत राहतात याच्या सत्यकथा या मालिकेत चित्रित करण्यात आल्या आहेत. 52 भागांची ही मालिका अभ्यासावी अशी आहे. मानवी मन काय करू शकते याच्या अविश्वसनीय सत्यकथा येथे पाहता येतात. 98% अधिक शिक्षकांना या मालिकेचे नावही माहीत नाही हे मी निश्चित सांगू शकतो, कारण अशा विषयांसंबंधित बरेच कार्यक्रम बिनभिंतीच्या शाळेसाठी घेण्यात आले आहेत. शाळातून मनी मानसीसारखी पुस्तके वाचून दाखवायला हवीत. यूट्यूबवरील मालिका प्रत्येक मुलाने तो शिकत असताना पाहायला हवी. मुलांना इंग्रजी कळत नसेल तर मातृभाषेतून त्याच्या कथा सांगता येतील. मनाची ओळख करून देणे आणि मनाच्या सामर्थ्याची जाणीव करून देण्याचे काम मुले शिकत असताना व्हायला हवे. हे नेमके कोणत्या वयात करता येईल यावर कदाचित संवाद करावा लागेल. शिक्षण पद्धतीत बदल म्हणजे नेमके काय करायला हवे यावर बिनभिंतीच्या शाळेत मंथन चालू असते. याबाबत आपल्याला अधिक माहिती हवी असल्यास कृपया संपर्क साधावा ही विनंती आहे. धन्यवाद. I was like, sure, if you want me to try it.